का षटक लेकर आते हुए गेंदबाज रोहा वॉरियर्स की जानिब से पहला ओवर। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। सगीर रोगे, सामिद रोगे, अमीन तुलवे, अदनान कागदी, अदनान कागदी, आफ्ताब भूरे, मंजूर रोगे, शफादी अरुणकर, आसिफ दुकानदार, रिहान लंबाते, अरफात कडू, ऐसे तमाम आयोजकों की जानिब से इस रजनी क्रिकेट का टूर्नामेंट का आयोजन किया है। और पहली गेंद पर गोल्डन डक का शिकार हो गए बल्लेबाज सूरज। यहां पर पहली गेंद को समझ न सके जुनैद किरकिरे की गेंद के ऊपर पहली विकेट का पतन। पहला बल्लेबाज बैक टू द पैवेलियन होते हुए जय गिरो बांदर अली टीम को लगता हुआ पहला करारा झटका। अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा, चालू मुकाबला रोहा वॉरियर्स विपक्ष जय गिरोबानदार अली दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। जबकि पहली गेंद पर सिकंजे में फांस लिया सूरज जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया एक हरुन्नरी गेंदबाज जुनैद किरकिरे। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए खोलते हुए कहा यह वाइट गेंद है। आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए मेरी परिभाषा में ताबिज सर मैं अक्सर कहता हूं, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस तरह से 1 रन का आगाज जरूर हुआ है बल्लेबाजी करने वाली टीम जय गिरोबानदार अली टीम का। 4 ओवर का होने वाला मुकाबला क्रिकेट का महायुद्ध भाई भाई रोहा मोहल्ला आयोजित एक भव्य दिव्य टूर्नामेंट दमदार आमदार चषक 2022। इस बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, गेंद को समझ नहीं पाए बल्लेबाज तन्मय। फिर से एक बार यहां पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, कुरिन की गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज किया है रोहा वॉरियर्स के गेंदबाज जुनैद किरकिरे ने। गेंदबाज इस बार वन हैंड से खेलने का प्रयास, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग से मारेगा के करीब ट्रैवल होती हुई वन बाउंस बाउंड्री लाइन के पार दमदार आमदार चौकार। अस्सलाम वालेकुम। उसी तरह से यहाँ पर जनाब लियाकत भाई हफीज साहब एचईसीसी के ऑनर यहाँ पर तशरीफ ला चुके, उनका भी मैं भाई भाई मोहल्ला आयोजित नाइट टूर्नामेंट आमदार दमदार चषक 2022 इस प्रतियोगिता के द्वारा स्वागत करता हूं, इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं। और 3 गेंदें हो चुके, 5 रन यहां पर चौवा लगाकर आगाज किया, जुनैद के ऊपर प्रहार किया और इस बार देखिए नो मैन गेंद को ट्रैवल करते हुए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार आमदार दमदार चौकार। थैंक यू डीजे। पहली 2 गेंदें यहां पर थोड़े से कंफ्यूज हो गए थे बल्लेबाज तन्मय, पर 2 गेंदों पे लगातार 2 चौवे लगाए और गेंदबाज जुनैद किरकिरे के ऊपर तड़ूर प्रहार किया है। इस चौवे की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 9 रन। फिर से एक बार वही कॉपी बुक स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक, आता माजी सटकली गेंद सीमा पार चौकार। थैंक यू डीजे। उसी तरह से जनाब लियाकत भाई हफीज साहब एचईसीसी के ऑनर यहां पर तशरीफ ला चुके हैं, उनका इस्तकबाल जनाब कादिर रोगे साहब इनके शुभ हाथों से
वेलकम है इस प्रतियोगिता के द्वारा। उसी तरह से जनाब सलीम भाई, इनका भी इस्तकबाल मुजस्सिम रोगे साहब से मैं गुजारिश करूंगा कि तो यहां पर चौवों की हैट्रिक लगाई बल्लेबाज तन्मय ने अपने इरादे स्पष्ट किए। P1 के षटक में अपने इरादे स्पष्ट करते हुए स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार हल्के हाथों से स्टीयर किया, पॉइंट के दिशा में कवर में खिलाड़ी जरूर तैनात है। ये खासियत होती है दोस्तों, जब बड़े स्ट्रोक लगाते हैं उसके बाद अच्छी गेंद आती है और उसका सम्मान करना अनिवार्य होता है, और वही सम्मान दिया है बल्लेबाज तन्मय ने। इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन। इस टूर्नामेंट में शिरकत फरमाने वाले टीम के लिए गुजारिश है कि इस टूर्नामेंट में टी शर्ट, ट्रैक और शूज कंपलसरी रहेंगे। अगर कोई भी खिलाड़ी टी शर्ट, ट्रैक और शूज का इस्तेमाल नहीं करता तो उन्हें पेनलाइज किया जाएगा। ये दो आने वाले टीम से गुजारिश है कि कंपलसरी यहां पर शिरकत फरमाते हुए ट्रैक, टी शर्ट और शूज आए, और कोई भी मैदान पर गार्ड यूज नहीं करेगा। अगर कोई भी ऐसा दिखाई देता है तो यहां पर पनिशमेंट दी जाएगी। आज की नाइट टूर्नामेंट का तीसरा मुकाबला होगा भाई भाई रोहा विपक्ष अष्टमी मोहल्ला। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है इस इनिंग के बाद टॉस के लिए पिंडाल में आए। यहां पर दोस्तों लाइनअप में ही जहां पर लाइन खींची उसी लाइन से यहां पर मैदान पर शिरकत फरमान। उसी तरह से हमारे साथी समालोचक उमेश सालुंके, तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निजी पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज अदनान कागदी। एक ओवर की समाप्ति के बाद जरूर 14 रन खर्च किए गेंदबाज जुनैद पर अदनान कागदी अपनी निजी पहली ओवर लेकर आते हुए। पहली गेंद पटकी हुई गेंद गुल्ले स्पॉट पे टपा खाने के बाद अनएक्सेप्टेड बाउंस, लेग अंपायर ने अपने बाजुए खोले और कहा यह वाइड गेंद है। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। और अगली गेंद को चेतावनी दी है, अगर वन बाउंस का इशारा जरूर अंपायर सर की जानिब से आता हुआ। अगर इस तरह की गेंद होगी तो उसे यकीनन दंडित किया जाएगा, शासन लगाया जाएगा, सजा दी जाएगी। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर अदनान कागदी अपने ओर की अगली गेंद बल्लेबाज तन्मय के लिए। नाइट टूर्नामेंट इस प्रतियोगिता के द्वारा भाई भाई मोहल्ला जय गिरोबा अंदर अली के लिए अपॉर्चुनिटी है। त्योहार छक्के के लिए 50 रुपए का इनाम जीवन गुरव साहब इनकी जानिब से। फिर से एक बार प्रीत की गेंद के ऊपर वन बाउंस, दमदार चौकार। थैंक यू डीजे। रोहा वॉरियर्स टीम से गुजारिश है, यहाँ पर टाइम सेट किया गया है, 20 मिनटों में आपको मैच समाप्त करने अनिवार्य होगा वरना पेनलाइज किया जाएगा। ये दोनों टीम के लिए डिसीजन है दोस्तों। अंपायर सर ये छक्का है? यस एब्सोल्युटली। यहाँ पर तन्मय अपने इरादे स्पष्ट करते हुए प्रीत की गेंद के ऊपर गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल किया और छेड़ दिया छक्का। इस छक्के की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोर बोर्ड पर। बेहतरीन बल्लेबाजी जय गिरोबा अंदर अली की जानिब से और जीवन जी गुरव साहब इनकी जानिब से 50 रुपए का इनाम हासिल करते हुए बल्लेबाज तन्मय। तो फिर से एक बार थोड़ी सी दुविधा में गेंदबाज अदनान कागदी, किस तरह की गेंद डाली जाए बल्लेबाज को। बल्लेबाज अपने तेवर दिखलाने में कामयाब होते हुए
इस बार आड़े बल्ले से सफल होकर खेलना चाहते थे। गेंद मिड ऑन की दिशा में ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन आसानी से मुकम्मल करते हुए। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन, एक विकेट के नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया था गेंदबाज जुनैद किरकिरे ने, पर उसके बाद अपनी डूबती नैया को किनारे पर लाया है जय गिरोबा अंदर अली के बल्लेबाज तन्मय ने। एक सूत्रहार जिसने अपने टीम के लिए काफी लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन किया, वही बल्लेबाज तन्मय। नॉन स्ट्राइक पर स्ट्राइक पे बल्लेबाज अंकित मोहिते पहली बार गेंद का सामना करेंगे। तो फिर से एक बार अदनान काकदी अपने उर की अगली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज अंकित मोहिते। इस बार आओ देखा ना ताओ, सीधा खेल दिया है मिड विकेट खिलाड़ी के हाथों में और विकेट का पतन, दूसरा करारा झटका। साहब आपकी राह देख रहे हैं तो प्लीज स्टेज पर आइए। तो यहां पर अंकित मोहिते आउट होने के बाद नए बल्लेबाज स्वराज मैदान पर नमूद होते हुए। उसी तरह से सफवान के लिए अपॉर्चुनिटी, सफवान के पास अगर गूगल प्ले होगा तो यकीनन स्नो व्हाइट इनकी जानिब से गूगल पे 100 रुपए का इनाम हासिल करते हुए सफवान के लिए लाजवाब कैच यहां पर विकेट का पतन करते हुए तू चल मैं आया। जिस तरह से वो गाना लगा था वो बुलाती है पर जाने का नहीं, पर यहां पर बुलाया है गेंदबाज अदनान काकदी ने। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, सामना करेंगे बल्लेबाज आदित्य। अभी देखना आदित्य और तन्मय के ऊपर पूरी जिम्मेदारी। स्कोर रुका हुआ 3 विकेटों के नुकसान पर 23 रन। इस बार सफल होकर खेलना चाहते थे, गेंद ऑन साइड में ट्रैवल होती हुई हाँ नाम है यहाँ पर देर आए दुरुस्त है। आखिरी मोमेंट पर 1 रन जरूर हासिल करते हुए स्कोर जा पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति के बाद 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रति षटक यहाँ पर 12 के औसत से बल्लेबाजी करते हुए टीम जय गिरोबा अंधारड़ी। इसके बाद होने वाला मुकाबला टीम भाई भाई रोहा विपक्ष अष्टमी मोहल्ला। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में है।
गेंदबाज सफवान, जिन्होंने इस मैच में 2 कैच लपके थे। जिस तरह से ठाकुर ने कैच लपके, उसी तरह से सफवान ने कैच लपके। वही सफवान गेंदबाजी मार्ग पर, इस बार टॉप एज लगाया गेंद, थर्ड मैन रीजन, भाग मिल्का भाग, गेंद बाउंड्री लाइन के पार, आमदार दमदार चौकार। जीवन जी गुरव साहब, इनकी जानिब से बल्लेबाज तन्मय के लिए एक छक्के के लिए 50 रुपए का इनाम आया है। वही तन्मय अभी अपने चौवों के साथ आगाज किया है गेंदबाज सफवान का। अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। तो क्या अंजाम होगा इस नाइट टूर्नामेंट में, रजनी क्रिकेट में? इस बार फिर से एक बार सफल होकर खेलना चाहते थे, गेंद लेग स्टंप के बाहर जाती भी गेंद, जाना था पुना, पहुंच गए ठाणा। इस तरह की गेंदबाज सफवान द्वारा इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 29 रन स्कोर बोर्ड पर, 3 विकेटों के नुकसान पर। इस बार सफल होकर खेल दिया है नटराज स्टाइल में, गेंद के नीचे खिलाड़ी, 2 खिलाड़ियों के बीच में धड़क और फायदा होता हुआ जय खीरोबांदार वाली टीम का। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोर बोर्ड पर। तीसरा ओवर प्रगति पर, काफी धुआंधारी शुरुआत यहां पर तन्मय द्वारा। स्ट्राइक पे बल्लेबाज आदित्य, तो 9 स्ट्राइक पे तन्मय, 1 डाउन बल्लेबाज तन्मय। फिर से एक बार सफवान अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद डीप एक्स्ट्रा कवर, गेंद के नीचे मुझे फुटबॉल खेलते हुए जिस तरह से कोंबड़ी पलाली, तंगड़ी धरून लंगड़ी घालाने लगली, इस तरह का चित्र इस मैच में दिखाई देता हुआ। तब तक दोनों बल्लेबाजों ने दोस्तों आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33 स्कोर बोर्ड पर आता हुआ 3 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार सफवान, स्ट्राइक पे बल्लेबाज आदित्य, फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार गेंदबाज सफवान आदित्य के लिए। इस बार यू मिस, आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ दिया, चौथी विकेट का पतन, डीजे को मौका। थँक यू डीजे। अष्टमी मोहल्ला संघाचे कर्णधार, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचलाय। नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे। यानंतर होणारा सामना भाई भाई रोहा विपक्ष अष्टमी मोहल्ला। यश आतिक पठान साहब, इनकी जानिब से सफवान के लिए इस विकेट के लिए 500 रुपए का इनाम आया है। सफवान को स्नो व्हाइट की तरफ से कितने का? 100 रुपए का गूगल पे। यहां पर इनामों की बौछार, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। तो यहां पर अगर इसी तरह का अंजाम होगा, मैं जनाब एचईसीसी ऑनर लियाकत भाई हफीज साहब से गुजारिश करूंगा कि इसके बाद के मैच का टॉस विन किया जाए। टीम भाई भाई रोहा विपक्ष अष्टमी मोहल्ला, दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में है। अष्टमी मोहल्ला लास्ट वार्निंग रहेगी, इसके बाद अगर कमेटी जो डिसीजन लेती है वो आपको मान्य करना होगा, इसलिए टॉस के लिए जरूर तशरीफ लाए। तो फिर से एक बार यहां पर बिंदी गेंद जाती, सफवान अपने नाम की तरह काम को अंजाम देते हुए इस प्रतियोगिता में तीसरे ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज यश, जिसके नाम में यश लिखा है, उस बल्लेबाज को अपयश कराते हुए पहली गेंद डॉट कराने में कामयाब गेंदबाज सफवान। इस बार गेंद हवा में, लॉन्ग ऑफ रीजन, गेंद के नीचे खिलाड़ी, नसीब का आंडू तो क्या करेगा पांडू, हाथ में से छूट गया चेंडू
और यहां पर लाइफलाइन मिलते हुए बल्लेबाज यश के लिए जनाब बशीर डबीर साहब से गुजारिश है कि पिंडाल में तशरीफ लाए। बशीर डबीर साहब, हमारी आवाज आपके कानों तक जरूर पहुंची है तो प्लीज स्टेज पर आइए। कादिर रोगे साहब, सरफराज बंदरकर साहब आपकी राह देख रहे हैं तो प्लीज पिंडाल के पास आए। स्कोर जा पहुंचा है 35 रन 35 रन स्कोर बोर्ड पर अष्टमी मोहल्ला टीम के कप्तान फैजान दर्जी, फरहान पांसारे। हमारी आवाज आपके कानों तक जरूर पहुंची है तो प्लीज कोऑपरेट करें। आखिरी 5 मिनट सर, 5 मिनटों में इस मैच को समाप्त करना अनिवार्य होगा। अष्टमी मोहल्ला विपक्ष भाई रोहा, दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का महायुद्ध। नए बल्लेबाज यश को यहां पर जरूर लाइफलाइन मिली है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आनस। मैं जनाब एचसीसी ऑनर लियाकत हाफिज साहब से गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से टॉस का बॉस किया जाएगा। भाई रोहा विपक्ष टीम अष्टमी मोहल्ला। तो हमारे गुण लेखक सऊद सगीर भाई में बतलाते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन। आखिरी ओवर स्लॉग और अनस अपने बॉलिंग मार्ग पर तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह गेंदबाजी की, पर अंपायर सर का इशारा। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। अगली गेंद फ्री हिट। बल्लेबाज तन्मय की जानकारी के लिए कहना चाहूंगा क्योंकि यहां पर मौके पर मौके दिवाली का बोनस टीम जय गिरोबानदार अली के लिए मिलता हुआ। अनस अपने ओर की फ्री हिट की गेंद डालने के लिए तैयार। इस बार फ्री हिट की गेंद का फायदा ना उठा सके पर अंपायर जी थोड़े से नाराज होते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 37 रन। स्कोर बोर्ड पर 37 ऑन द बोर्ड। लॉस ऑफ 4th विकेट। नाउ 4th ओवर प्रोग्रेस, जबकि 4था ओवर जारी होता हुआ। गेंदबाजी मार्ग पर अनस, फ्री हिट जारी। फिर से एक बार क्या होगा इस मैच में, दिल की धड़कनें धक धक होती हुई। फिर से एक बार वही गलती, वही नतीजा, वही रिजल्ट यहां पर आता हुआ। दोस्तों मैं अक्सर कहता हूं, एक गलती करो 1000 गलतियां करो, एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो। वही गलती दोहराते हुए गेंदबाज अनस, फिर से एक बार दिवाली का बोनस बल्लेबाज तन्मय के लिए फ्री हिट की गेंद। तो क्या होगा इस गेंद का नतीजा, दिल की धड़कनें फिर से एक बार तेज होती हुई। फ्री हिट की गेंद। तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर अनस अपने बॉलिंग मार्ग पर गेंद डालने के लिए तैयार। फ्री हिट की गेंद डालने के लिए मुकम्मल हो गए क्या तन्मय? फिर से एक बार लेग स्टंप से बाहर। खराब यहां पर नतीजा और दशा दिखाई देती हुई अनस द्वारा। इस 0 गेंद और 4 रन प्राप्त करने में कामयाब होती हुई जय गिरोबानदार अली बल्लेबाजी करने वाली टीम। एक तर यहां पर व्हाइट की हैट्रिक लगाते हुए गेंदबाज अनस के ऊपर फिर से एक बार अगली गेंद फ्री हिट जारी। स्कोर जा पहुंचा है 39 रन 39 ऑन द बोर्ड। 39 रन स्कोर बोर्ड पर स्लॉग और हणामारी का षटक, और इस हणामारी के षटक में स्ट्राइक पे बल्लेबाज जिन्होंने 3 चौके लगे 2 छक्के जड़े, वही खिलाड़ी तन्मय के ऊपर पूरी जिम्मेदारी। आज इस मैच में 1 मैन आर्मी, जिस तरह से बाजी प्रभु ने 52 खिंड लड़ी थी उसी तरह से यहां पर दबंगगिरी करते हुए फ्री हिट की गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में ट्रैवल होती हुई। गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन स्कोर बोर्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर अनस निजी 27 रन पर बल्लेबाजी करते हुए नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज तन्मय 9 गेंदों का सामना किया और 27 रन पर बल्लेबाजी करते हुए जय गिरोबानदार अली के 1 डाउन बल्लेबाज तन्मय। इस बार गेंद आई स्लॉट में, क्या होगा पार्किंग फ्लॉट, पर नहीं, इस बार लाजवाब कैच।
और विकेट का पतन। जीवन गुरु के 50 छक्का लगाया था मैंने। तो नए बल्लेबाज जय गिरोबांदर अली की जानिब से मैदान पर नमूद होते हुए सूरज। तो सूरज यहां पर आज इस अंधेरे में क्या चमकेंगे, क्या मौका मिलेगा इस मैच में बल्लेबाजी करते हुए सूरज, और नॉन स्ट्राइक उनका साथ देंगे। हफीज फैसल साहब से गुजारिश है पिंडाल में तशरीफ लाए, उसी तरह से मौजम भाई अधिकारी इनसे भी गुजारिश है पिंडाल में तशरीफ लाए, उसी तरह से सलमान भाई शेटे इनसे भी गुजारिश है पिंडाल में तशरीफ लाए। फिर से एक बार अनस गेंदबाजी करने के लिए तैयार, इस बार रूम बढ़ाकर जरूर खेला हुआ एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन स्कोर बोर्ड पर 5 विकेटों के नुकसान पर। इस बार आओ देखा ना था, सीधा खेल दिया है खिलाड़ी के हाथों में। लाजवाब बल्लेबाजी पर इस बार असफल हो गए। गेंदबाज की जीत यहां पर होती भी स्कोर रुका हुआ 47 रन 6 विकेटों के नुकसान पर। इस इनिंग की इस पारी की अभी भी आखिरी एक गेंद आना बाकी। क्या इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लाजमी होगा या फिर से एक बार कम बैक करेंगे गेंदबाज अनस। निजी 33 रन पर बल्लेबाजी की। एचईसीसी ऑनर लियाकत हफीज साहब के हाथों से भाई भाई रोहा विपक्ष अष्टमी मोहल्ला दोनों टीम के दरमियान टॉस का बॉस होने जा रहा है। दीपेश नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए दीपेश इसी तरह से लाइन से बेदोस्तों क्रीज पर जाना है। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। क्या इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा? स्कोर रुका हुआ 47 रन 6 विकेटों के नुकसान पर। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद का सामना करेंगे बल्लेबाज दीपेश। फिर से एक बार गेंद हवा में, गेंद के नीचे आमिर और आखिरी मोमेंट पे कैच लपक लिया, विकेट का पतन। स्कोर रुका हुआ 7 विकेटों के नुकसान पर 47 रन और जीतने के लिए निर्धारित 24 गेंदे 48 रनों की जरूरत। धन्यवाद भाईजान डीजे। तर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, तिथे नाणेफेकीचा कॉल होणार आहे। तो म्हणजेच बाहीबाई रोहा विरुद्ध अष्टमी मोहल्ला या संघादरम्यान जी ही स्पर्धा ज्याने भरवले बाहीबाई ग्रुप रोहा मोहल्ला त्यांचा हा संघ आपण पाहणार आहोत। नाणेफेकीचा कॉल होतोय, नाणेफेक जिंकतोय तो म्हणजेच रोहा मोहल्ला संघ, सॉरी अष्टमी मोहल्ला संघ नाणेफेक जिंकतोय। प्रथमतः आपण रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळतोय, काय या स्पर्धेदरम्यान आपल्याला नक्कीच आपली भावना काय वाटते की आपण हे प्रकाश जे होता ते स्पर्धा खेळतोय आपल्या रोहा तालुक्यामध्ये? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
सबसे पहले तो मैं थैंक्स कहना चाहूँगा भाई भाई क्रिकेट टीम को कि हमको यहाँ पे खेलने का मौका दिया और बहुत ही अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए। काफ़ी अच्छी लाइटिंग है यहाँ पर। रोहा में मुझे लगता है पहली बार इतना अच्छे से टूर्नामेंट हो रहा है, तो हम काफ़ी खुश हैं। अच्छा मौका मिला है। तर आपला निर्णय का असणार आहे? बॉलिंग करेंगे पहले। तर आपण गोलंदाजी करणार, समोरच्या संघाला नक्कीच कितपर्यंत आपण रोखण्यामध्ये यशस्वी व्हाल? ये सामने वाली टीम भी बहुत अच्छी है, हम लोग 45 तक रोकने का ट्राई करेंगे। ओके, धन्यवाद. तर आपण जाऊया या जी स्पर्धा ज्याच्या संकल्पनेतून आपण साकार झाली. कादिर रोगे असतील, सरफराज बंदरकर स्वतः संघनायक आहेत आणि कित्येक वर्षे भाईभाई संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि ज्याने खऱ्या अर्थाने भाईभाई रोहा संघाचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये उमटवलं. तर आपण नक्कीच सरफराज आपल्या वाटेला आपण नाणेफेक हारलात, आपल्या वाटेला फलंदाजी आले. तर नक्कीच अष्टमीच्या संघनायकाने सांगितलं की समोरच्या संघाला नक्कीच 40-45 धावावर ते रोखेल. हॅलो, आपण स्वतः आयोजक आहात, आपल्याला नक्कीच या मैदानाची पूर्ण माहिती आहे आणि एक आपल्याकडे दांडगा अनुभव आहे. तर आपण फलंदाजी करताना कितपर्यंत धावांची मजल मारणार? आम्ही प्रथम ते ह्या टुर्नामेंटच्या बद्दल बोलीन का मला स्वतः बरेच वर्षानंतर इथे खेळायचा चान्स भेटतोय खरं तर आमची टीम भाई सध्या फॉरेनला सर्व प्लेयर गेल्यामुळे आम्हाला खेळायचा चान्स नाही भेटत होता की आमची टीम कोणत्या असोसिएशनला नाही आहे. परंतु आम्ही स्वतःने असा डिसिजन घेतला की आपण स्वतः नाईट मॅचेस ठेवू. 5 वर्षानंतर परत इथे आम्ही मॅचेस आयोजित करत आहोत आणि त्या मॅचेसमध्ये आम्हाला खेळायची संधी भेटेल आणि आम्ही खेळू. आणि विपक्ष पक्षांनी जसं सांगितलं की आम्हाला 45 रनमध्ये आम्हाला थांबवतील, पण आम्ही पण थोडासा असा प्रयत्न करू का 60-70 पर्यंत नेऊ का की होम ग्राउंड आहे. बरेच वर्षाचा या ग्राउंडचा आम्हाला अनुभव आहे आणि आमचा एक्सपिरियन्स प्लेयर मुजस्सिम रोगे सुद्धा ह्या संघामध्ये आहे. ताबिज बंदरकर पण बरेच वर्ष गल्फला राहिला आहे, तो पण ह्या संघामध्ये आहे. जास्तीत जास्त एन्जॉय करू आणि जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. आणि थोडक्यात बोलू तर त्यांचं पण बरोबर आहे, थोडा थांबवतील पण का की आम्ही तितका प्रॅक्टिसमध्ये नाहोत. ठीक आहे, धन्यवाद. तर हे होते सरफराज बंदरकर, भाई रोहा संघाचे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल यष्टिरक्षक तो म्हणजे ताबीज, एक असं यष्टिरक्षक होता रोहा तालुक्यामध्ये की कोणताही फास्टर गोलंदाज असू द्या, मजर असो की कोणी असू द्या, त्याच्या समोर क्लोजिंग किपिंग करणे एक अवघड असतं, परंतु आणि सहज असं जे किपिंग करणारा आपण यष्टिरक्षक पाहणार आहोत म्हणजे ताबीज बंदरकर. परंतु आपण जाऊया समालोचन कक्षाकडे. तिथे जसा सामना नवीन येईल नवीन समालोचक येतो, अर्थातच आमचे सहकारी उमेश साळुंखे. धन्यवाद. धन्यवाद.
संघाकडे 5 फायनल आहेत, ज्या संघाकडे 4 फायनल ते मात्र आपण पाहिलं तर 9 नंबर आणि 10 धावसंख्येवर आहेत. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगणं तेवढं अवघड ठरलेलं आहे. पण तुझ्या मॅच मध्ये काय करणार, तर मी मात्र इथं गोलंदाजी करते. पुन्हा एकदा सचिदाला आपण पाहिलं तर थोडंसं रनवेमध्ये काहीतरी अडथळा येतोय, तर मला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 2 चेंडू धरून फेकले, 4 चेंडूचे खेळ दुसऱ्या बाबतीत पहिल्या पाहतो शतक आहे. अंकित मोहिते एक आपण पाहतो तर त्यांच्यामध्ये खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कुठे शांत ठेवायचं. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फटका फर्स्ट चेंडू जरूर हवेत आणि मात्र इथे आपण पाहतो तर इथे चुकी होण्याचं मात्र फलंदाजाला परतावा लागेल. आणि संघाच्याकडे अर्बॅजची क्षमता होती, पण अर्बॅजने आपण पाहतो मात्र 3 चेंडूचा सामना केला. 4 या धावसंख्येत मात्र त्याने आपल्या संघासाठी एक योगदान जरूर दिलेलं आहे. 21 चेंडू शिल्लक आहे, 43 धावांची मात्र अजून गरज आहे. मेन फलंदाज आपण पाहतो इनिंग नंबर 3 वर मात्र आता जातो मैदानाच्या आतमध्ये. अमीन मात्र जातोय आणि स्ट्राईकला मात्र अमीन असेल. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो सेफ आहे. सलामीला गेला फलंदाज. इथे मात्र थोडंसं जो टर्निंग पॉईंट जो मोमेंटम पाहिजे होता जयगिरी अंधेरी संघाला तो मात्र इथे प्राप्त केला आहे. आणि मोठा फटका मी म्हणेन अरबाजच्या सर्वांमध्ये बसला. पुन्हा एकदा वेगामध्ये आपण पाहतो हा चेंडू होता दक्षाची बद्दल आपण लागत या स्पर्धेसाठी. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेले आहेत आणि आपण पाहतो नक्कीच तन्मयने चांगला कमबॅक करून दिलेला आहे. पहिला चेंडू वाईट टाकला, दुसरा चेंडू डॉट गेला, तिसरा चेंडू आपण पाहतो चौका जरूर आला आणि त्यानंतर अरबाज सारखे एक फलंदाज सुद्धा बाद गेलं होतं. पुढे 48 धावांचा मात्र पाठल्या करायचा. 2 चेंडू शिल्लक आहे आणि मात्र शोधला मी म्हणेन. पुन्हा एकदा वेगामध्ये बदल केला, परंतु इथे मला असं वाटतं 22 मध्ये एक धाव जरूर मिळेल. नक्कीच 22 मध्ये एक धाव मात्र मिळेल. 22 एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे तर गेल. धावसंख्या आमच्या शेवटी 6 धावायचे झालेले आहेत. 48 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले. शेवटचा आणि अंतिम शतक आहे, कारण सुरुवात मात्र चांगली करायची होती रोहा वॉरियर्स संघाला आणि सुरुवात झाली सुद्धा होती. पण तिथे अरबाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे आता मात्र जबाबदारी असेल ती मात्र अमीन आणि सेफ याच्या खांद्यावर, कारण 48 धावांचा पाठलाग करायचा असेल. एक मोठी भव्य दिवस स्पर्धा ज्याने स्वप्न पाहिलं होतं की रोहा विभागामध्ये एवढी मोठी स्पर्धा परंतु ती झालेली आहे. मी कौतुक पुन्हा एकदा करेन या आयोजकांचं, कारण खूप सारी मेहनत असते परंतु पुन्हा एकदा कधी रनवेमध्ये अडथळा येते. कारण आपण पाहतो ना तज्जुभाईने सुद्धा माहिती आहे 5 ते 6 वर्षापूर्वी मला वाटतं मॅच झाली होती आणि त्याच्यानंतर ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नाईट मॅचेस त्यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. खूप सारी मेहनत त्यांनी घेतलेली आहे आणि नक्कीच खऱ्या अर्थात जर आपण म्हटलं तर एक धाव मात्र इथे मिळेल आणि शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होईल. आणि पहिल्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर जिथे 48 धावांचा पाठलाग करायचा होता रोहा वॉरियर्स या संघाला, मात्र 1 गडी गमावला आणि संघाची धावसंख्या मात्र झाली होती 7 धावा आहेत. म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू 41 धावा, 41 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना आपण जर पाहिला तर जय गिरोबा अंधाराणी संघ विपक्ष आहे रॉ वॉरियर्स, जिथे जय गिरो अंधेरी संघाने 7 गडी गमून 47 धावांचा पाठलाग गेला होता. आणि खऱ्या अर्थात तज्जुभाई जर नाईट मॅचेस ठेवायचा असेल तर हे मात्र कोण करू शकतो तर भाईभाई रोहा. आणि भाईभाई रोहा यांनी जर आपण पाहिले ना तर 10 ते 12 वर्षापूर्वी ज्या संघाचं नाव होतं, नक्कीच आम्ही जेव्हा क्रिकेट पाहत नव्हतो आणि या संघाने एक दहशत जी निर्माण केली होती त्याच्यामुळे भाई नक्कीच आपण पाहिलं तर 99 आणि 2000 चालूच नक्कीच होता. परंतु अंडरमपासून हा सामना झाला आणि त्याच्यामध्ये चांगले खेळाडू आपण पाहिलं. मग सरफराज बंदर असेल असे बरेचसे खेळाडू आहेत. आज मजर गौरी खेळतोय परंतु सरफराज बंदर थोडंसं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जहूर नाहीये, कादिर सुद्धा आपण पाहिलं चांगला फलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज त्यांनी आपण पाहिलं नेहमीच आपल्या संघासाठी. जेव्हा जेव्हा संघ अडचण तेव्हा त्यांनी मॅच बाहेर काढत कादिरनी हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर नक्कीच आपण बघा 18 चेंडू आणि मॅच सुद्धा रंगत आली आहे, कारण 18 चेंडू आणि 41 धावा. मात्र ही मॅच आपण पाहिली ना तर थोडीशी मध्यंतर पाहतो 6 चेंडू मात्र 18 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं परिवर्तन केलंय स्वराज
स्वराजचा पहिला चेंडू हा टॅकल चेंडू होता, नक्कीच आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता, पण तो संपर्क मात्र होत नाही. इथे मात्र तुम्हाला संपर्क करावा लागेल. ही नाईट मॅच आहे, दुपार आणि रात्रीच्या मध्ये खूप सारे अंतर आहे. थोडंसं दोन्ही संघांना मात्र माहिती आहे की इथे मात्र काय करायचं आहे. थोडंसं आपण पाहतो तर थोडेसे दोन्ही सुद्धा इथे दिपवत आहेत, त्याचा तो पुढे थोडा त्रास होऊ शकतो, पण तिथे डॉट चेंडू आहे स्वराजचा. 17 चेंडू आणि 41 धावांची मात्र गरज आहे. इथे मात्र मोठे फटके मारण्याची अपेक्षा जरूर आहे. जर रोहावरून चांगले ते विजयाच्या चौकार चक्कर मारावा लागतील. पुन्हा हा डायरेक्ट चेंडू त्याला मात्र सरळ बॅटने दिशा दिली आणि चेंडू जातो लॉंग बाजू, घे झटका आणि घे छक्का. 6 धावेसाठी. सेफच्या बॅटिंग मधून आलेले शानदार षटक जरूर पाहिला, पण तो सुरुवात सुद्धा माहिती एक चांगला गोलंदाज आहे. पुण्यात हा टॅकल चेंडू होता, उडण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट आणि चेंडू संपर्क होत नाही. चेंडू आपण मात्र मिड विकेट मध्ये जाईल. एक धाव मात्र इथं कंप्लीट केली जाईल आणि 1च्या धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्येची स्कोर संख्या मात्र 14 धावा इथे झालीत. या ओव्हरमध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवात मात्र चांगली गोलंदाजी करते, आतापर्यंत आपण 4 चेंडूमध्ये मात्र 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. गडी मात्र कोणताही बाद केलेला नाहीये. एक जमिनीची बाजूला आपण मध्ये रॉयल संघाने विकेट मात्र इथं गमवले. कधीही ते संघर्ष करू शकतात आणि विकेट तुमच्याकडे असतील तर नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सुद्धा तुम्ही चांगला काम करू शकता. परंतु पाहिजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या मनामध्ये काय मोठी स्पर्धा आहे. पुन्हा इथं मात्र उडवला चेंडू मात्र आपण पाहतो तर काय चेंडू सीमा बार अमीरच्या बॅटिंग. सायली आपण 20 धावा 28 धावांची गरज आहे. 13 चेंडू पुन्हा 10 टॅकल त्याला मात्र उडवला चेंडू मात्र आपण पाहते तर डीप गलीमध्ये मात्र येतोपर्यंत मात्र इथे 2 धावा मिळतील आणि 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आमच्या स्कोर संख्येची मात्र इथे 22 धावा इथे झालेल्या आहेत आणि 12 चेंडू आणि इथे आपण पाहतो एक बक्षीस सुद्धा आलेला आहे स्नो व्हाईट यांच्याकडून. धावसंख्या 22 झालेली आहे आणि 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. त्याचा विचार केला तर 13च्या सरासरीने जे धावा बनवले अवघड नाहीये परंतु कठीण सुद्धा आहे. वाईट यांच्याकडून आपण मध्ये 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. जो षटकार मारला होता अमीन याने त्यावेळी आपण पाहतोय जीपे केला जाईल. हा जीपे असेल तर केला जाईल हा मोठा प्रश्न ठेवलाय. असेल कारण जीपे हा सगळीकडे असतो. 22 धावा झालेल्या आहेत. 22 धावा झाल्या. 26 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 15 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 22 झाल्या. आणखी काय प्रश्न आहे का? धन्यवाद. आम्ही तुम्हाला बॉल टू बॉल सांगत आहोत आणि खऱ्या अर्थात तर आपण पाहतो भाई संघाचा विकेट किपर म्हणून ज्याचं ताबिश, नक्कीच मी नाव कोणतं विसरलं आणि ताबिश मला दिसतंय. खूप सारा आनंद झालेला आहे कारण जर आपण पाहिलं तर 22 धावा झाल्या. 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. गोलंदाज नंबर 3 वर येईल मात्र गोलंदाज यश. नावामध्ये यश आहे पण ही ओव्हर खूप महत्वाची आहे. ताबिश भाई ही ओव्हर खूप महत्वाची आहे. ही ओव्हर सांगेल ही मॅच कोणाच्या बाजूने जाईल कारण 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ताबीजबाई बंदर सुद्धा इथे आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. बरेच वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतील विकेट किपरच्या माध्यमातून. पुण्यात हा टॅकल चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इथे झाला नाही. स्वराज मला वाटतं चेंडूच्या खाली असेल आणि इथे मात्र चांगला असेल आणि मात्र इथे परतावा लागेल. तो मात्र साईड गेला. प्लीज
स्पर्धेचे नियम अटी आहेत. ही स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपल्यासाठी ठेवलेली आहे ती म्हणजे बाई ग्रुप रोहा मॉलला आयोजित भव्य आमदार चषक 2022. मित्रांनो ही स्पर्धा आपली आहे. जे लाईन आखलेली आहे त्याच्यामधून आपण येणं जाणं करायचं आहे आणि जो संघ जिंको किंवा हारो आपण हात अंदोलन करतो. तर पुन्हा एकदा मोमेंटन मिळालेलं आहे. जिगुर अंधेरी संघाला 11 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची नवीन फलंदाज आपण पाहते गेलाय तो मैदानाच्या आतमध्ये अदनान स्ट्राईकवर आहे. अदनानच्या बॅटिंग मधून आलेला ऑन साईडला शानदार दमदार 6 धावा डीजे. अदनानने मात्र काहीतरी फटकेशी नगर राहील उपाशी आपले इरादे स्पष्ट केले. परंतु हे मॅच इथे पाहायचं आहे 10 चेंडू आणि 20 धावांची मात्र गरज आहे. यश मात्र तो गोलंदाजी करते. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर त्यांनी प्राप्त केली परंतु दुसऱ्या चेंडूवर त्याला मात्र आसमान सुद्धा दाखवलं हे अदनान याने. परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र काय होणार हे मात्र पाहावं लागेल. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय तर वेगळा चेंडू होता परंतु पंच नावासाठी की हा चेंडू मात्र वाईट असेल. एकदा मात्र इथे मिळेल. धावसंख्येचा आपण विचार केला 1 मी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आमच्या स्कोरची मात्र 29 धावा मात्र झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सरपंच बंदरकर आपण पाहतो तर या स्पर्धेच्या आणि त्यांच्या वतीने घेतलेली सर्व कमिटीने मेहनत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. बरेच प्रेक्षक वगैरे लाभले कारण सर्वांच्या आपण पाहतो ग्रामीणच्या मॅचेस संपलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतो 10-15 दिवसानंतर एक मोठी स्पर्धा सर्वांना हवीशी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु जिथे आपण पाहतो 10 चेंडू आणि 19 धावांची मात्र गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि इथे मात्र अदनानला सुद्धा परतावा लागेल आणि आता मात्र मॅच पुण्यात आपण पाहिलं झोल्यामध्ये आहे. डिजेला संधी असेल आणि अदनान मात्र एक शक्य सहाय्य मात्र बाजू. लावायचं नाही आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 1 ओव्हर 5 मिनिटांमध्ये समाप्त झालीच पाहिजे. मित्रांनो इंटरनॅशनल मॅच आपण पाहिल्यात पंचांचा वारंवार आम्हाला सूचना येतात की आपण जरा फास्ट घ्या. जय गिरबा अंधळी संघाला विनंती असेल अंकित मोहिते आपल्याला जरूर मी विनंती करेन आपण वेळेचं बंधन पाळणं खूप गरजेचं आहे. 5 मिनिटांमध्ये ओव्हर आपल्याला कंप्लीट करायची आहे. संजीवनी त्यांना चौकार येईल मोमेंटम बदलणारा चौकार असेल मी म्हणेन कारण या 4 धावा खूप महत्वाच्या असतील रोहावरील संघासाठी. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जरा फास्ट घ्या जय गिरबा अंधळी संघ विनंती असेल कारण ही स्पर्धा आपली आहे आणि वेळेमध्ये आपल्याला सर्व सामने आज खेळवायचे आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो पॉईंटच्या वरून चेंडूला ट्रॅव्हल केला जाते. चेंडूचा पाठलाग केला जाईल भाग मिळका भाग मात्र इथे पायात चेंडू जोपर्यंत हाताला लागेल तोपर्यंत मात्र 2 धावा नाहीये. तर इथे मात्र तब्बल खरा फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतो जय गिरंदे संघाकडून. जिथे 2 होत्या तिथे 2 प्लस म्हणजे टोटल 4 धावा मिळतील.
मॅच फाईट घ्यायची आहे, कारण आपल्याकडे वेळ नक्कीच कमी आहे. बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ही दुसरी मॅच आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी असेल. मी प्रत्येक संघाला माझी विनंती असेल, मित्रांनो ही स्पर्धा आपली आहे. सर्व खेळणारा माझी विनंती असेल की आपण 5 मिनिटाचा अवधी आपल्याला असेल, 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. मॅच नक्कीच संघर्ष झाला, 2 मोफतमध्ये धावा दिल्या गेल्या. बाईकची गाडी आहे, मला त्याची लाईट आहे. विनंती असेल काऊ कॉर्नर मध्ये आणि पुण्यात आपण पाहतोय चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ मध्ये. आणि मात्र इथे पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तर कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावाचा जरूर प्रयत्न होता, परंतु आमिर म्हटलं की नको. परंतु इथे आपण पाहतो धावक्षेत्रामध्ये बाद व्हावा लागेल आणि डीजेला मात्र इथे संधी असेल. षटकार मारा तर ज्याचा आपण पाहतोय तर अमीनला मात्र इथे परतावा लागेल. आणि रोहा ऑरियन संघाला माहिती आहे हा विकेट काय मोलाचा होता, कारण या फलंदाजाकडे क्षमता होती. परंतु आमिरने सांगितलं होतं की धाव नको आहे, जर घेतलं तर चालली असते, परंतु कुठेतरी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आता मात्र जुनेद आणि आमिर ही जोडी मैदानात असेल, संघर्ष मात्र करावा लागेल. गोलंदाज असेल तर राहिल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं पुण्यात भाईबाई ग्रुप रोहा मॉलला आयोजित भव्य आमदार चषक 2022 या स्पर्धेचा पहिला दिवस जयगिरडा अंधाराळी विपक्ष आपण पाहतोय रोहा वॉरियन्स या 2 संघांमध्ये इथे संघर्ष पाहायला मिळते. 2 बलट संघ आहेत, परंतु एक संघ या स्पर्धेमधून मागे जातो, दुसरा संघ मात्र दुसऱ्या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहे. गोलंदाज आपण जर पाहतो तर सूरज मात्र येतोय आणि सूरजच्या अकाउंटमध्ये तब्बल 10 धावा आहेत. तज्जूभाई 10 धावा आहेत, परंतु इथे महत्वाचं जर आपण पाहिलं ना तर अमीन मात्र इथे बाद झालेला आहे. त्याच्यामुळे पाहायचं आहे पूर्णपणे जबाबदारी असेल. आणि जुनेद ज्याने आपण पाहतोय क्रिकेट बरेच मैदान त्यांनी गाजवलेले आहेत, आमिरने सुद्धा बरेच संघ मैदाने गाजवले, परंतु आज हा मैदान गाजवणार का की गोलंदाज हा मैदान गाजव हे मात्र पाहावं लागेल. तर 5 घ्यायचा जयगिरी अंधारी संघ. वारंवार आम्हाला इथे सूचना देतात अंकित भाई पासून नक्कीच ज्याने 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मात्र फलंदाजांना रोखण्यामध्ये त्यांनी काम केलं होतं, परंतु आज त्याला इथं रोखायचं नाही, इथं मात्र ठोकायचं आहे असं आपण मानूया. का 4 धावा असतील बाईकच्या सर्वांमध्ये आणि धावसंख्या 4 निवडे धावसंख्या होती 42 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. आमिरने पुन्हा एकदा मोठ्या फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहतो तर मिड विकेट मध्ये जाईल. एक धाव तर मात्र कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि इथं मात्र दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. खराब थ्रो आणि खराब फिल्डिंग मात्र पाहायला मिळते ती जयगिरडा अंधारी संघाकडून. कोण वाचवणार, कारण तुमच्याकडे जर चांगली क्षेत्ररक्षण असेल नक्कीच हे मॅच सुद्धा आपण जिंकला असतात, परंतु खराब फिल्डिंग पाहायला मिळते. या 2 धावा धावसंख्या होती 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कदीरभाई 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मॅच मित्रांनो अजून संपलेली नाही आहे. जी आपण पाहिली ती लखनौ आणि कलकत्ता जशी मॅच झाली होती तशी मॅच पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सेलिब्रेटने केला फटका होता पाहायचा चेंडू आपण पाहतो तर डीप लॉंगर मध्ये जाईल. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि इथे मात्र दुसऱ्या धावाचा जरूर प्रयत्न होता, परंतु जुनेदने थांबवलं. 3 चेंडू आणि 3 धावा. तज्जूभाई क्या होगा. 3 चेंडू आणि 3 धावा. एक बॉल चेंडू पूर्णपणे या मॅच मध्ये हवा भरेल आणि दोन्ही खेळाडू आपण पाहतो सिंगल जरूर आहेत.
परंतु गोलंदाजी करणारा संघ सुद्धा आपण पाहतो सूरजकडे सुद्धा तेवढीच आक्रमकता गोलंदाजी आहे. एखादा चेंडू असा काढावा लागेल त्याला, तो मात्र इथे डॉट येणं खूप अपेक्षा असेल जय गोलंदाज अंडेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने फिल्डिंग मी सातत्याने म्हणत असतो, जर तुम्ही 80 धावा मारल्यात आणि जर तुमच्याकडे फिल्डिंग नसेल त्या दर्जाचे, त्या 80 धावा सुद्धा खूप कामाच्या नाहीये. पण जर तुमच्याकडे 35 धावा असतील आणि जर चांगली फिल्डिंग असेल तर त्या 35 धावा सुद्धा तुम्ही रोखू शकता. हा खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. आणि तसेच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून जर आपण पाहिलं स्नो व्हाईट अंड्री यांच्याकडून आपण देण्यात आलेले आहेत. बरेचसे बक्षीस आहेत मित्रांनो सांगूया, परंतु मॅच कुठेतरी रंगतदार पाहायला मिळेल का. 3 चेंडू 3 धावा, परंतु इथे पहा नो चेंडू आहे. खराब गोलंदाजी. 1 धाव तर मात्र कंप्लीट केली होती आणि पंचांचा इशारा नो आहे. आणि 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय आशया नोची गरज नव्हती, परंतु सूरजने कुठेतरी चुकी केली आणि कुठेतरी मॅच आपण जिंकलो असतो. तो मात्र स्वप्नावर मात्र पाणी फिरलं, परंतु मॅच अजून संपलेली नाही आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडू आणि मात्र 1 धावेची गरज आहे. मॅच आपण पाहिलं तर 2007चा वर्ल्ड कप जिथे श्रीसंतने हार नव्हती मानली आणि ती मॅच मात्र टाय केली होती. असे मात्र 3 चेंडू आहे, परंतु हा फ्री हिटचा चेंडू आहे. पूर्णपणे मॅच मात्र झुकली गेली आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू जरूर आहे. चेंडू जरूर हवेत आहे, परंतु इथे 1 धाव मिळेल आणि इथे आपण पाहतोय तर रोहा वॉरियर्स संघ इथे विजय होते. कारण विजय संघाचे अभिनंदन तसे हरले संघ सुद्धा अभिनंदन, कारण 3 चेंडू आणि 1 धावाची गरज होती. जर तज्जूबाई जर इथे चांगली फिल्डिंग असती तर आणि नक्कीच आपण पाहतोय तर रोहा वॉरियर्स संघ इथे विजय होते. आणि एक सूचना आहे, जो संघ जिंकलाय त्यांनी उद्या ठीक आणि लाईनअप मध्ये यायचं आहे. विनंती असेल, सर्व खेळाडूंना विनंती असेल, रोहा वॉरियर्स संघ आपण आज जिंकलात, उद्या 4 वाजता यायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि हल्लक जयगिर अंधारी संघ जर आपली फिल्डिंग चांगली असते तर कदाचित आपण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला असतात, परंतु तुम्ही आपण पाहता कुठेतरी 2 बाउंड्र्या तुमच्याकडून वाया केल्या. त्यानंतर आपण पाहतोय तर जिथे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना जो 9 चेंडू टाकला तिथे कुठेतरी आपल्याला थोडासा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमिर महाडकर ठरतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ते देण्यासाठी मी विनंती करतो.